आर्थिकदृष्ट्या दुर्बल अशा कुटुंबातील मुलींना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणणे हे या धोरणातील एक महत्त्वाचे उद्दिष्ट आहे. हे उद्दिष्ट साध्य करण्याच्या दिशेने वाटचाल करत उच्च व तंत्र शिक्षण विभागाने शैक्षणिक वर्ष 2024 ते 25 पासून मान्यता प्राप्त व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश घेणाऱ्या मुलींसाठी शिक्षण शुल्क 100% माफ केले आहे. या योजनेसाठी पात्रतेचे निकष राज्यातील मान्यता प्राप्त व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी CET प्रक्रियेद्वारे प्रवेश घेतलेल्या आणि कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 8 लाख रुपयांपर्यंत असलेल्या EBC, EWS, SEBC, OBC प्रवर्गातील तसेच खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या पात्र मुली या योजनेचा लाभ घेऊ शकतात. शैक्षणिक वर्ष 2024 ते 25 मध्ये उच्च व तंत्र शिक्षण विभागामार्फत 1,15,422 मुलींना 853 कोटी रुपयांचा लाभ देण्यात आला आहे. शैक्षणिक वर्ष 2025 ते 26 साठी या योजनेचा लाभ घेण्यासाठी DBT पोर्टलवर अर्ज प्रक्रिया सुरू आहे आणि अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे 21 मार्च 2026. शिक्षणाच्या व्यापाराने आत्मविश्वासाने भविष्याकडे वाटचाल करत आहे आणि त्यांच्यासोबत महाराष्ट्राने प्रगतीच्या नव्या उंची गाठत आहे. देण्याच्या राष्ट्रीय उद्दिष्टासाठी जागतिक दर्जाचे शिक्षण आणि संशोधन भारतातच उपलब्ध करून देण्यावर भर दिला जात आहे. महाराष्ट्रातील या धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करत विद्यार्थी हिताचे अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम राबवले जात आहेत. यातून शिक्षण व्यवस्था अधिक सक्षम, पारदर्शक आणि लोकाभिमुख बनत आहे. या दिशेने उच्च व तंत्र शिक्षण विभागाने डिजिटल डॅशबोर्ड विकसित केला आहे. राज्यातील विद्यापीठे आणि महाविद्यालयांची माहिती आता एका ठिकाणी उपलब्ध आहे. प्रवेश प्रक्रिया, निकाल, शिष्यवृत्ती, वसतिगृहे, शुल्क, सवलतता आणि शैक्षणिक सुविधा माहिती आता एका क्लिकवर पाहता येते. तसेच महाराष्ट्राने सुरू केले आहे देशातील पहिले डिजिटल शिक्षण पोर्टल महाज्ञानदीप. या उपक्रमातून 1000 FOOC तज्ञ प्राध्यापक तयार करण्याचा संकल्प करण्यात आला आहे. भारतीय ज्ञान प्रणाली IKS हा अभ्यासक्रम मराठी भाषेत उपलब्ध करून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण ऑनलाईन सहज उपलब्ध होत आहे. गुणवत्तापूर्ण शिक्षणाच्या दिशेने आणखी एक महत्त्वाची कामगिरी म्हणजे ज्ञान मूल्यांकनात महाराष्ट्र देशात प्रथम क्रमांकावर आहे. राज्यातील 41 विद्यापीठे आणि 2700 महाविद्यालय अशा एकूण 2741 उच्च शैक्षणिक संस्थांचे मूल्यांकन आणि पुनर्मूल्यांकन पूर्ण झाले आहे. या सर्व उपक्रमांमुळे महाराष्ट्रातील उच्च शिक्षण अधिक आधुनिक, गुणवत्तापूर्ण आणि भविष्योन्मुख बनत आहे. विद्यार्थ्यांसाठी अधिक संधी आणि अधिक उज्ज्वल भविष्य घडवण्याचा हा प्रवास आहे. आजच्या वेगाने बदलणाऱ्या तंत्रज्ञानाच्या युगात अभियांत्रिकी शिक्षणाला बहुआयामी कौशल्य, प्रत्यक्ष अनुभव आणि पूर्ण उपक्रमाची जोड देणे हीच काळाची गरज बनली आहे. या बदलत्या गरजांच्या पार्श्वभूमीवर अधिक सक्षम, नाविन्यपूर्ण आणि भविष्यासाठी सज्ज अभियांत्रिकी घडवणे गरजेचे आहे. या दृष्टीने राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2030 NEP भारतातील उच्च शिक्षण व्यवस्थेत नवे बदल घडवत आहे. NEPच्या मार्गदर्शक तत्वानुसार महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाने अभियांत्रिकी पदवीच्या अभ्यासक्रमात बदल केले आहे. बहुशाखीय आणि बहुउद्देशीय शिक्षण पद्धतीमुळे विद्यार्थ्यांना इतर शाखांतील आवडीचा विषय निवडण्याची संधी मिळणार आहे. प्राप्त केलेल्या क्रेडिटच्या आधारे UG प्रमाणपत्र, UG डिप्लोमा किंवा पदवी असा मल्टिपल एंट्री एक्झिट पर्याय उपलब्ध असतील. विद्यार्थ्यांना एका संस्थेतून दुसऱ्या संस्थेत शिक्षण घेण्याची सोयही उपलब्ध असते. अधिकाधिक एक सेमेस्टर इंटर्नशिप किंवा ऑन जॉब ट्रेनिंगमुळे विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष उद्योग अनुभव मिळेल. व्यावसायिक आणि कौशल्याधारित अभ्यासक्रम, समाजोपयोगी प्रकल्प आणि स्किल प्रकल्प शिक्षणाला प्रत्यक्ष समाजाशी जोडून ऑफलाईन, ODM आणि ऑनलाईन शिक्षणाच्या सुलभ पद्धती विद्यार्थ्यांना उपलब्ध असतील. भारतीय ज्ञान प्रणालीचा समावेश करून परंपरा आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा समतोल साधला जाणार आहे. या सर्व बदलांमुळे अभियांत्रिकी पदवीचे शिक्षण अधिक विद्यार्थी केंद्रित आणि समृद्ध भविष्याची खात्री देणारे ठरत आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2030च्या मार्गदर्शक तत्वानुसार महाराष्ट्र शासनाचे उच्च व तंत्र शिक्षण विभाग अभ्यासक्रमांमध्ये गरजेचे बदल प्रभावीपणे राबवत आहे.
का माहिती आहे?